नमस्कार. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत मराठा समाजासाठी अनेक आंदोलने केली आणि मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते सरकारपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले. गेल्या 2-3 वर्षांमध्ये त्यांनी जी काही आंदोलने केली ते आंदोलनांना चांगले यश देखील मिळाले. मात्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा रणशिंग फुंकणार आहेत. म्हणजे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा आता मोठा एल्गार ते देणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. म्हणजे समोर आलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील हे उद्या अंतरवेली सराटी येथे जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या ठिकाणी ते आपल्या आंदोलनाची तारीख सांगणार आहेत व त्यानुसार ते आंदोलन करणार आहेत. कारण जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते म्हणजे हैदराबाद गॅझेट असेल, कुणबी प्रमाणपत्र असेल, तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे आहेत, यासारख्या अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवरती निशाणा साधलेला आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत ते आपला निर्णय घेणार आहेत. म्हणजे जरांगे पाटील यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले. त्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे 8 महिने आतापर्यंत होऊन गेले, मात्र सरकारने आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र का वाटले नाहीत असा सवाल त्यांनी केला. दुसरा महत्वाचा सवाल असा होता तो म्हणजे की सातारा संस्थाचा जो GR तो 1 महिन्यात काढून देऊ असं आश्वासन सरकारने दिलं होतं, ते सुद्धा अजूनपर्यंत काढलेले नाहीत असा सुद्धा सवाल त्यांनी केला. त्यानंतर जे काही मराठा आंदोलक होते त्यांच्यावर जे गुन्हे आहेत ते मागे घेण्यासाठी सरकारने सांगितले होते की मागे घेऊ, मात्र ते देखील आतापर्यंत मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवेली सराटी येथे बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊनच हे सर्व सवाल करणार आहेत. शिवाय आपल्या आंदोलनाची तारीख देखील ठरवणार आहेत. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष आहे की मनोज जरांगे पाटील हे नेमकं काय बोलणार. त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती चांगला निशाणा साधलेला आहे. शिवाय पुन्हा मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होतील का, मोठा आंदोलन उभं करतील का, असे अनेक सवाल लोकांच्या मनात उभे आहेत. त्यामुळे अंतरवेली सराटी येथे नेमके मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.